स्वागत आणि आता एक मोठी बातमी। कोल्हापुरात मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्षावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खासगी पतसंस्थेत जबरदस्ती घुसखोरी करून पतसंस्थेच्या मालकाला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, रंकाळा तलाव परिसरामध्ये ही पतसंस्था आहे। या पतसंस्थेमधले ठेवीधारकांना मालक जो आहे तो पैसे परतावा देत नसल्याचा आरोप होता आणि त्या अनुषंगाने जाब विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी काल सायंकाळच्या सुमारास आहे ते या पतसंस्थेमध्ये गेले होते। यावेळी वादावादी या दोघांच्या मध्ये झाले आणि त्याचं पर्यवसन आहे ते हाणामारीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं आणि पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना जबर अशी मारहाण केल्याचा आरोप आहे तो राजू दिंडोरले आणि प्रसाद पाटील यांच्यावरती होतोय आणि त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या विरोधात फिर्याद आहे ते पतसंस्था मालकांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी आज या दोघांना हे अटक केलेले आहे। एकूणच पाहायला गेलं तर या पतसंस्था चालकाने आपल्याला पट्ट्याने बेदम मारहाण करत जातीवाचक शिवागाळ केल्याचा आरोप आहे तो केलेला आहे। त्यामुळे खंडणी आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे या दोघांनीही मनसे पदाधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल झालेत आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताना पाहायला मिळत आहेत। ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी।